नमस्कार मित्रांनो, शेवटी तारीख फायनल झाली. ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी अनेक दिवसांपासून वाट पाहत होत्या, तो हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लाडक्या बहिणींना आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी आदिती तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत, त्यांनी अशा प्रकारची घोषणा केली होती की 20 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आणि त्याच दिशेने आता सरकारने पावले टाकलेली आहेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही प्रोसेस 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या 6 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण 10,500 रुपये जमा झाले. आता जर 8वा हप्ता त्यांना मिळाला तर एकूण 12,000 रुपये त्यांना सरकारद्वारे मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार ती तारीख देखील जाहीर केली आहे. त्या तारखेबाबत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचा एखादा हप्ता मिळाला नसेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता असेल, जर तो मिळाला नसेल तर तो मिळवण्याकरिता पुढच्या 24 तासांच्या आतमध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावेत, यासाठी तुम्ही काय करायला हवे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेचच जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, ज्या महिलांना गॅसचे पैसे अजून देखील मिळाले नसतील, ते पैसे जर त्यांना लवकरात लवकर मिळवायचे असतील तर त्यांनी काय करायला हवे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करू इच्छितो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. तसेच या 10 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये निवडले आहे. या 10 जिल्ह्यांसोबतच 7 बँकांना देखील प्राधान्य देण्याचे महिला व बाल विकास विभागाने ठरवले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये निवडण्यात आलेले 10 जिल्हे म्हणजे पुणे, नागपूर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा. मित्रांनो, या 10 जिल्ह्यांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे. सोबतच 7 बँका, ज्यामध्ये ICICI बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाची बँक आणि SBI या 7 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. या 7 बँकांपैकी जर एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल, तसेच मित्रांनो, जर ह्या 10 पैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही एक खुशखबर पुढे आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, ह्याखेरीज एक महत्त्वाची अपडेट म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचाच मिळणार आहे. अनेक यूट्यूब चॅनल्सवर असा दावा करण्यात येत आहे की 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, ज्या ह्या योजनेच्या लाभार्थी यादीत येतात. पण मित्रांनो, जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही आणि तो मंजूर होत नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकणार नाही. आणि मित्रांनो, ह्या बातमीला आदितीताई तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. त्या म्हणाल्या की मार्च महिन्यामध्ये आमचं सरकार नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ही तरतूद अशी राहील की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात यावा. ह्या योजनेच्या हप्त्यामध्ये 600 रुपयांनी वाढ करण्यात यावी. मित्रांनो, जेव्हा हा अर्थसंकल्प मंजूर होईल त्याच्या पुढील महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजेच 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. एप्रिल महिन्यापासून पुढील महिन्यांचे सगळे हप्ते लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे मिळणार आहे. मात्र तोपर्यंत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा मार्च महिन्याचा हप्ता असेल, तो लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. मात्र आता तो तोटा भरून काढण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना केली आहे. एकतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे आणि सोबतच ज्या महिला ह्या निकषांची पूर्तता करत नाहीत त्यांना लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या निकषांवर सरकारचा मुख्य फोकस आहे, ज्यामध्ये महत्त्वाचा निकष आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या घरी 4 व्हीलर वाहन नसावे. 4 चाकी वाहन तिच्या घरी असता कामा नये. तिच्या स्वतःच्या नावे किंवा मग कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर वाहन असता कामा नये. आणि मित्रांनो, ह्या गोष्टीची शहानिशा करण्याकरिता
करण्याकरिता महायुती सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी RTO कडून म्हणजेच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस कडून डाटा मागवलेला आहे आणि ह्यानुसार ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 व्हीलर वाहन असेल त्या सर्व महिलांची नावे एका क्लिकवरच उघड होणार आहेत. आणि मित्रांनो, ही नावे उघड झाल्या त्यांना लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे सदर महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर ते जास्त असेल तरी देखील सदर महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही असा निष्कर्ष देऊन सदर महिलेला योजनेच्या लाभापासून वंचित केले जाणार. तिच्या खात्यामध्ये यापुढे योजनेचा एकही हप्ता येणार नाही. आणि मित्रांनो, ह्याकरिता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून देखील सरकारने डाटा मागवलेला आहे. ज्या महिला किंवा महिलांच्या कुटुंबातील एखादा सदस्य हा आयकरदाता असेल तर अशा सर्व महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे. अशा अनेक महिलांची नावे पुढे आली आहेत ज्या स्वतः इन्कम टॅक्स भरतात किंवा कुटुंबातील एखादा सदस्य आतापर्यंत इन्कम टॅक्स भरत आलेला आहे. मात्र आता यापुढे अशा महिलांना योजनेद्वारे काहीच लाभ मिळवता येणार नाही. सोबतच मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला केवळ लाडकी बहीण योजनेद्वारेच आर्थिक लाभ मिळवता येणार आहे. या योजनेखेरीज इतर कोणत्याही योजनेद्वारे सदर महिलेला कोणताच आर्थिक लाभ मिळवता येणार नाही. मग ती इतर योजना संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, PM किसान सन्मान योजना असेल किंवा मग इतर कोणतीही योजना ज्याद्वारे सदर महिलेला दर महिना 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ मिळत असेल, तेव्हा मित्रांनो, ह्या सगळ्या निकषांची तंतोतंतपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि ह्यासोबतच अशा काही महिला ज्यांचे वय 65हून अधिक वर्षे झाले आहे अशांना देखील लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्याकरिता महिलेचे वयोगट हे 21 ते 65 वर्षे इतकेच असणे अत्यावश्यक आहे. ह्या वयोमर्यादेपेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल अशा महिला ह्या योजनेच्या लाभार्थी यादीत असू शकत नाहीत. मित्रांनो, आता आपण लगेचच त्या महिलांबाबत जाणून घेऊया ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा मग जुलैपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्या हप्त्यापैकी एखादा हप्ता अजूनही आला नसेल त्यांनी काय करायला हवे. मित्रांनो, अशा महिलांनी सर्वप्रथम हे चेक करावे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही. अनेक महिला ज्या निकषांची पूर्तता करत नाहीत त्यांची नावे उघड झाल्या त्यांना लगेचच योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले. तेव्हा अशा महिलांमध्ये आपले तर नाव नाही आहे ना याची खातरजमा करून घ्या. घरच्या घरी मोबाईलवर तुम्ही हे चेक करू शकता की योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही. तसेच सोबतच योजनेचे जे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, जे एकूण पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले त्याची देखील इन डिटेल माहिती तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. तेव्हा ही एक गोष्ट नक्की चेक करून घ्या. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची स्टेप, जर तुमच्या लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर मग तुम्हाला बँकेचा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायची आहे. तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह आहे का, आधार कार्डाचे सीडिंग झाले आहे का, KYC ची प्रोसेस पूर्ण झाली आहे का, तुमच्या अकाउंटचे DBT इनेबल आहे का, तुमच्या बँक खात्याला मोबाईल क्रमांक लिंक आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी तुम्ही करायला हवी. यापैकी एक जरी गोष्ट बरोबर नसेल तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊ शकणार नाहीत. शिवाय मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्ह असले पाहिजे. जर मागील काही दिवसांपासून किंवा बऱ्याच मोठ्या काळापासून तुमच्या अकाउंटमध्ये काहीच पैशांचे ट्रान्झॅक्शन झाले नसेल, एकतर त्या खात्यात पैसे जमा झाले नसतील किंवा मग त्यातून डिडक्ट झाले नसतील, खर्च झाले नसतील, तर मग असे देखील होऊ शकते की तुमचे बँक अकाउंटच डिॲक्टिव्हेट झाले असेल. तेव्हा अशा केसमध्ये ते ऍक्टिव्ह करण्याकरिता बँकेत जाऊन तेथील कर्मचारी जी प्रोसेस तुम्हाला करायला लावतील ती प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागेल. असे देखील होऊ शकते की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये काही पैसे जमा करावे लागू शकतात. काही बँक खाते चालवण्याकरिता त्यात मिनिमम किंवा सफिशियंट बॅलन्स असणे अत्यावश्यक असते. तितके पैसे तुम्हाला भरावे लागू शकतात. ती प्रोसेस पूर्ण केल्या तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह होईल आणि मग तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळवता येतील. तेव्हा मित्रांनो, ही एक प्रोसेस बँकेमध्ये जाऊन नक्की पूर्ण करून घ्या आणि ही प्रोसेस पूर्ण केल्या तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे थकीत पैसे होते ते लगेचच मिळतील. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते की लाडकी बहीण योजना काही केल्या बंद होणार नाही. जे आश्वासन आम्ही निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिले होते त्याची पूर्तता आम्ही नक्कीच करणार आहोत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना जरी बंद होणार नसली तरी त्याचा नकारात्मक परिणाम इतर शासकीय योजनांवर नक्कीच पडणार आहे. कारण एकट्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर चांगलाच भार पडताना दिसत आहे.
डबघाईला आलेली राज्याची आर्थिक स्थिती आणि डोक्यावर असलेले हजारो कोटींचे कर्ज यातून सावरण्यासाठी अर्थ विभागाने सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे लक्ष थेट अर्थमंत्र्यांकडूनच अर्थ विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आल्याचे खात्रीलायकरित्या समजले आहे। मित्रांनो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा असल्या कारणाने ही योजना बंद होणार नाही। मात्र इतर अनेक मोफत योजना अर्थमंत्र्यांच्या नव्या ध्येयामुळे बंद होतील अशी माहिती देखील अर्थ विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नुकतीच दिली आहे। मित्रांनो, सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यावर सुमारे 7,82,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे। FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असले तरी देखील राज्यावरील कर्जाचा बोजा मागील वर्षापेक्षा 10% वाढला असल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनीच दिली होती। पण तरीही पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी महायुती सरकारतर्फे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोफत योजना जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अधिकच बिकट बनली। कर्जाच्या या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी आणि राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी आपल्याला 1 लाख कोटी रुपयांच्या बचतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे लागेल असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवले। आणि त्यासाठी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्याने कशा बंद करता येतील या दृष्टीने महायुती सरकार पावले टाकताना दिसत आहे। मोफत योजना थेट बंद करण्याऐवजी अर्थसंकल्पामध्ये अशा शासकीय योजनेसाठी आर्थिक तरतूदच करायची नाही, त्यामुळे ती आपोआपच बंद होईल अशा प्रकारचा प्लान देखील महायुती सरकार बनवू शकते। कोणत्या मोफत योजना बंद केल्याने काय परिणाम होईल अशा सर्व अंगाने आढावा घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे पुढे आले आहे। मित्रांनो, पंजाब सारख्या राज्यामध्ये जेव्हा महसुली तूट शेकडो कोटी रुपयांवर जाते तेव्हा मोफत योजना राबवणे अशक्य असते। महाराष्ट्र राज्य हे एक संपन्न राज्य जरी असले तरी योजनेतील त्रुटी शोधून एकाच घरातील अनेक महिलांना योजनेचा लाभ देण्यापेक्षा अन्य गरीब महिलांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी फेरआढावा अत्यावश्यक आहे। महाराष्ट्र राज्यासह सर्व राज्यांतील कल्याणकारी योजनांचा वरचेवर आढावा घेणे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक असते अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने लाडकी बहीण व इतर योजनांच्या प्रस्तावित फेरआढाव्याला दुजोरा दिला आहे। तेव्हा मित्रांनो, शासनाने कबूल केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना तर बंद होणार नाही, मात्र या योजनेच्या निकषांची तंतोतंतपणे अंमलबजावणी केली जाणार। निकषाबाहेर जी कोणी व्यक्ती असेल, जी महिला असेल, तिला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार। तसेच इतर शासकीय योजना ज्याद्वारे राज्यातील जनतेला आर्थिक लाभ मिळतो आहे अशा योजना सुद्धा वेळेनुसार बंद पडू शकतात। मित्रांनो, पुण्याच्या नीलम सांगलीकर म्हणतात की गेल्या काही काळामध्ये निवडणुकीमध्ये रेवडी संस्कृतीला ऊत येतो। मतदारांना लालूच दाखवण्याच्या स्पर्धेतून रेवडी संस्कृतीचा जन्म झाला। या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले। नागरिक कष्टाने पैसा कमावून कर भरत असतो, तो देशाच्या विकासासाठी, परंतु सरकारी तिजोरीवर मोफत योजनांचा ताण पडला तर तेथे खडखडाटच होणार। त्यामुळे सरकारला नेटाने कारभार चालवणे जिकिरीचे होणार आहे। नागरिकांनाही आयते रेशन, पैसा, घर मिळाले तर त्यांना जबाबदारीची जाणीवच होणार नाही। हे दुष्टचक्र वेळीच थांबवले नाही तर नक्कीच अधोगतीकडे वाटचाल सुरू होईल। तसेच मित्रांनो, अरुण खटावकर जे लालबागचे आहेत ते म्हणतात की काही राज्य सरकारांनी निवडणुकांपूर्वी फुकट योजनांची घोषणा केली। राज्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज असताना सत्तेसाठी रेवडी संस्कृती राबवणाऱ्या पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे। पण सर्वोच्च न्यायालयाचा संबंधित टिप्पणीवर केंद्रातील आणि राज्यांतील सत्ताधारी पक्ष लक्ष देतील का? त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीपूर्वी कोणत्याही पक्षाने जनतेला फुकट काही देण्याचे आश्वासन देऊ नये असा आदेशच काढावा, तरच ह्या फुकट संस्कृतीला आळा बसेल। मित्रांनो, सध्या महायुती सरकारने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांची मदत घेण्याचे ठरवले आहे। या अंगणवाडी सेविका घराघरांमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची चौकशी करणार आहेत। फॉर्म भरत असताना स्वतःबद्दल जी माहिती ह्या महिलांनी दिली ती खरी आहे की खोटी याची शहानिशा ह्या अंगणवाडी सेविका करणार आहेत। मित्रांनो, शासनाच्या ह्या निर्णयावर तुमचे काय मत आहे? लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सुरू असाव्यात की बंद व्हाव्यात? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।